अयोध्या श्रीराम मंदिर आज वर्षगाठ म्हणजे वर्ष झालं स्थापना होऊन आणि आमच्याही रामाला येऊन आमच्या घरी वर्ष झालं. रामाला आपण अभिषेक करतोय. हे रामा, आमच्याकडनं वर्षभर सेवा तू करून घे. प्रामाणिकपणे सेवा आमची टॅगलाईनच आहे. प्रामाणिक उपासना हीच खात्री. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्री गणेशाला बुधवारी आपण ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. दुग्धं समर्पयामि. दुग्धं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. हे गजानना, आमचा हात श्री गणेश आहे, श्रीरामाच्या कार्याचा, आणि भरपूर जण जोडले जाऊ देत. सर्वांसाठी आम्हाला उपासना करायला संधी मिळू देत. आमचे फेसबुकचे जवळजवळ 7-8 हजार सुहृद आहेत. सर्वांनी जर आपण फक्त 1 रुपया रोज म्हणजे 365 जर भरले तर रामरायाची केवढी कृपा आहे होईल तुमच्यावर. गणेशाला अतिशय मनापासून सांगणं आहे की बाबा रे, सगळ्यांना सुबुद्धी होऊ देत आणि आमच्या उपासनेला जोडले जाऊ देत. आम्हाला या उपासनेतून किती मिळालं, काय मिळालं असं अजिबात नाही. जास्त लोकांसाठी उपासना करायची हा एक प्रामाणिक हेतू आहे. गोंदालेकर महाराजांची मी स्नुषा आहे आणि त्यांचा वसा म्हणजेच त्यांच्या रामनाम आपण पुढं न्यायचं आहे हा एकमेव हेतू आहे. आणि आता रामाला पुसून आपण स्थानापन्न करणार आहोत. जय गजानना. ही जी 1008 म्हणायची मोठी माळ दिसते ना, यांनी आपला रामनाम जप रोज होणार आहे. रोज 1008 म्हणांची माळ आमच्या तिघंजणं सेपरेट आपापली माळ ओढणार आहेत. म्हणजे 3000 पेक्षा जास्त 3100 तर होणारच ना. तो वरचे 8 प्रत्येक 8 म्हणे म्हणजे 80 म्हणी. म्हणजे जवळजवळ हा जप कितीतरी पटीने जास्त होणार आहे आणि तो तुमच्यासाठी करणार आहे आम्ही. आणि आमचे श्रीराम आसनस्थ झाले आहेत. त्यांच्याजवळ गदा आहे आणि त्या श्रीरामाच्या म्हणजेच लक्ष्मणाच्या पायाशी मारुतीराय आहेत बरं का, अगदी छोटेसे. त्यांची गदा आहे. गजानन गणेश म्हणजेच श्री महाराज आहेत आणि आपल्या गणेशाची मूर्ती पण आहे. ही आपली जी माळ आहे रुद्राक्षाची, ही ओम नमः शिवायासाठी आहे. ही कमलगट्ट्याची माळ आहे, ही लक्ष्मीच्या मंत्रासाठी आहे. ही वैजयंती माळ आहे, ही आपल्या श्रीकृष्णाच्या जपासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या सर्व ही सगळी सामुग्री ही माझी इस्टेट आहे, ही माझी समृद्धी, हेच माझं पोटापाण्याचं साधन आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जण जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन. रामरायाची मी आरती करणार आहे. तो व्हिडिओ नंतर येईलच. आणि म्हणूनच रामाचा आत्ता दिवा आणि उदबत्ती लावलेली नाही आहे, पण पुढच्या ह्याच्यामध्ये आरती करायची आहे रामाची. आणि आपल्या हे रामकार्य झाल्यानंतर आपली व्यंकटेश स्तोत्र साधना आहे, श्रीसुक्त आहे. ह्या सर्व साधना आपण अतिशय मनापासून करतो. आणि त्याचं जे काही मानधन, जी काही दक्षिणा आहे तीसुद्धा अल्प आहे. सध्या आपण
श्रीसुक्त हे अगदी मोफत आहे. सर्व साधनं जे धनवरसेगा वगैरेसाठी जी लोकं जोडली गेली आहेत, त्या सर्वांसाठी आपण करतोय. श्रीराम समर्थ.